गेल्या 4-5 वर्षामध्ये एक नवीन शब्द रूढ झाला आहे, तो म्हणजे अर्बन नक्सल. आता हे कायदा आणणार होते आणि ते पण लपून छपून आणणार होते आणि पास करून घेणार होते. पण आमच्या इथे लक्षात आलं की हा कायदा येतोय आणि आम्ही त्यांना अडवलं. हा कायदा वाचल्यानंतर असं दिसतंय की महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला पोलीस आतमध्ये टाकू शकतात. कोणाविरुद्ध काय बोलायचं हे सरकार ठरवणार आणि पोलीस ॲक्शन घेणार. अर्बन नक्सलच्या नावाखाली इथला हा जो विद्रोहाचा आवाज आहे, द व्हॉइस ऑफ डिसेंट, तो कायमचा शांत करण्याचा या सरकारचा विचार आहे. याच्यामध्ये अशा प्रोव्हिजन्स आहेत की शहरी अड्डे उद्ध्वस्त करणं, याचा सर्वात जास्त त्रास हा या सरकार विरोधात बोलणाऱ्यांना होईल. याचा सर्वात जास्त त्रास मुसलमानांना होईल. याचा सर्वात जास्त त्रास हा दलितांना होईल. कारण का समाज व्यवस्थेविरुद्ध सर्वात जास्त बोलतात ते दलित असतात, कारण का त्याने हजारो वर्ष अन्याय सहन केलेला असतो. त्यामुळे हे बिल जे आहे हे समाजाविरुद्धचं बिल आहे. उद्या एखादा माणसाचा पोलिसाशी वादविवाद झाला तरीही त्याला आतमध्ये टाकण्याची व्यवस्था केलेली आहे. हे बिल हे UAPA प्रमाणे घातक बिल आहे. हे महाराष्ट्राचं UAPA ठरेल. हे नक्षल अर्बन भागातले नक्षल म्हणजे काय असतं? अर्बन नक्षल म्हणजे काय असतं? नक्षलमाईट मुवमेंट ही मुवमेंट आजपासून 50-60 वर्षापूर्वी सुरू झाली आहे. आता ह्यांना नवीन कुठला जावई शोध लागला की नक्षलवाद्यांचे अड्डे आता मुंबईत, ठाण्यात, पुण्यात, नाशिक, औरंगाबाद इथे पण स्थापित झालेत. इथला मध्यमवर्गीय जो इंटेलेक्च्युअल आहे, जो बौद्धिक विचार करतो, त्याच्या बुद्धीला टाळं लावण्यासाठी आणलेलं हे बिल आहे. जो सारासार बुद्धीने समाजासाठी विचार करतो, लिहितो, लिखाण करतो, बोलतो, व्याख्यान देतो, ती सगळी महाराष्ट्रात बंद करण्याचं हे बिल आहे. हे बिल विधानसभेत जर पास झालं तर महाराष्ट्राला पोलीस राज्य म्हणून ओळखलं जाईल. असं बिल या देशामध्ये कुठल्याही राज्याने आणलेलं नाही. महाराष्ट्राने नेहमी विद्रोहाचा आवाज सहन केला आहे. तो बुद्धाचा असो, तो ज्ञानेश्वरांचा असो, तो तुकारामांचा असो, तो बसवराज स्वामींचा असो. पण विद्रोहाचा आवाज महाराष्ट्रात दाबला गेला नाही. हा विद्रोहाचा आवाज दाबणं नाही, संपवण्यासाठी हे बिल आणलेलं आहे. मी सरकारचा बाहेरच निषेध करतो आणि आतमध्येही जाऊन निषेध करेन. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे लपून छपून हे बिल पास करण्याचा प्रयत्न होता. आजच मांडा, आजच विचार करा, संध्याकाळी पास करा, असं होणार नाही. जनतेने सावध राहावं. हे बिल महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बिल आहे. नाही आता कोणा, आता उद्या मी कायम गव्हर्नमेंट विरुद्ध बोलतो, उद्या मला याद घेतील. म्हणजे यांनी भ्रष्टाचार केला तरी बोलायचं नाही, यांनी पैसे खाल्ले तरी बोलायचं नाही, 100 कोटी रुपयाच्या जमिनी खाल्ल्यात तरी बोलायचं नाही. मग करायचं काय? असं बोलणाऱ्याची तोंड दाबणार असतील तर याला काय अर्थच नाही. आणि आम्ही बोलणार काय? फाशी द्याल काय? फाशीशिवाय काय दुसरं मोठं नाही. जन्म आणि मृत्यू याच्यापेक्षा दुसरं काय मोठं आहे? पण आम्ही गांधीजींची औलाद आहोत. त्या गोऱ्यांशी लढलो होतो, या चोरांशी पण लढू. हे बिल महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बिल आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे की 2019 पासून हे सगळं जे UAPA असेल, अर्बन नक्सल असेल, अशा टर्म ज्या आहेत त्या चर्चेत येऊ लागल्या. अनेक जसे तुम्ही म्हटलात की वैचारिक दृष्टीने मतं मांडणारी किंवा तार्किक तर्क रॅशनलिझम जे मांडणारी लोक आहेत त्यांना थेट UAPA लावून आतमध्ये टाकण्यात आलं. नो बेल नो जामीन असं संपूर्ण प्रकार हे UAPA पेक्षा कुठल्याही अर्थाने कमी नाही आहे. आणि तुम्ही जसं मांडलं तसं की तार्किक भाषा या शासनाला पटतच नाही. रॅशनलिझम नावाचा प्रकार या शासनाला पटतच नाही. यांना तो भिडच पाहिजे. तुम्ही कुंकू का नाही लावलं? तुम्ही वटपौर्णिमेला साडी का नाही घालून गेलात? तो भिडच यांना प्रिय आहे. आंबे खेळल्यानंतर पोरं होतात. हे स्वातंत्र्य दळभद्री आणि हणगं आहे
असं म्हणण्याचं धारिष्ट्य दाखवणारा भिडे हा यांच्या दृष्टीने एकदम संत भिडे. हिंदी में बताइए, आप एक बिल का जिक्र कर रहे हैं जिसमें जो नक्सल का सेक्शन है उसको लेकर क्या आपकी स्पेसिफिक ये अर्बन नक्सल नाम का एक नया शब्द लाया गया है कुछ दिनों से, और इस बिल के तहत आप किसी को भी उठा ले जा सकते हैं. आपने सरकारी पॉलिसी के ऊपर टीका भी की तो आपका अरेस्ट हो सकता है. यानी करने का क्या? विधानसभा ऐसी बिल पारित करेंगे तो महाराष्ट्र जिस चीज़ के लिए जाना जाता है कि विद्रोह का आवाज़ कायम महाराष्ट्र से निकलता है, तो क्या आवाज़ चुप कर देंगे? यहाँ तो तुकाराम की भूमि है, ज्ञानेश्वर की भूमि है. जिस तुकाराम ने कर्मकांड के खिलाफ उस समय आवाज उठाया था उसकी परंपरा ये कैसा हो सकता है? अर्बन नक्सल कह के तुम हजारों जवानों को अंदर डाल देंगे जो तुम्हारे विचारों के खिलाफ है. देखिए, इस कॉपी में उन्होंने लिखा है कि महाराष्ट्र राज्य के शहरी इलाकों में सुरक्षित आश्रम स्थल और शहरी अड्डे माओवादियों ने बनाए, एक जाल फैलाया. वही मैं बोल रहा हूं कि ये भय फैलाना है. किस शहर में माओवादियों के अड्डे हैं? किस शहर में स्लीपिंग सेल्स है? अरे जाओ ना, उड़ाओ ना उनको. हर आदमी को ये सिक्का मार के तुम अंदर डालने वाले हो. जो आदमी आपको लगता है कि अपने को इससे खतरा है ना, पॉलिटिकल खतरा है, उसको आप अंदर डाल दो. ये बिल उसके लिए लाया गया है. ये बिल दिखा रहा हूं. इसके अलावा नीचे थर्ड सेक्शन में वो दलील दे रहे हैं, जन सुरक्षा अधिनियम 3 राज्यों में पहले से, छत्तीसगढ़, तेलंगाना, आंध्र और उड़ीसा, उसकी धरती पे हम महाराष्ट्र में लेके आ रहे, इस तरह की दलील दे रहे हैं. ऐसा है, वो राज्य क्या करते हो मुझे नहीं मालूम. मेरे राज्य में बोलने का अधिकार है, रहा है, और इस्तेमाल हजारों सालों से लोग करते आ रहे हैं. उस राज्य में भाषा बोलने के लिए पाबंदी, ये हम नहीं मानते. मैं तो खुला बिल आने के पहले मैं जनता के सामने ये बिल दे रहा हूँ कि आखिर में ये लड़ाई सब जनता के दरबार में होगी. ये सरकार जो जोर जबरदस्ती कर रही है, ये 2 महीने के इलेक्शन के लिए कर रही है. किसी को भी उठाओ अंदर डाल दो, किसी को भी उठाओ अंदर डाल दो, और दिखाओ कि ये इधर गया था, इसकी दोस्ती इसके साथ है, चलो अंदर जाओ. Sir, what are your objection on the bill? See, the bill which is introduced saying bill number 2020 of 2024, the introduction of the bill to provide for more effective prevention of certain unlawful activities of individuals and organizations for matters connected herewith or incidental thereto. एक अर्बन नक्सल करके एक नया शब्द लाया गया है, उसके तहत ये बिल लाया गया है. पर ये बिल लाते हुए उन्होंने लोगों की आज़ादी हाथ में लेने की कोशिश की है. ये लोगों को बोलने नहीं देंगे, इनके पॉलिसीज़ के खिलाफ बोलना नहीं है, इनके विचारधारा को विरोध नहीं कर सकते, तो फिर जीना काय के लिए? जिस महाराष्ट्र में कर्मकांड को विरोध करने वाले पैदा हुए, इसलिए तो आज धर्म के दबाव के संकट से हम बाहर है. तुमको विरोध करना, तुम्हारे विचारों को जो समाज को घातक है उसको विरोध करना, ये हमारा धर्म है. और ये 2 महीने के चुनाव में ये किसी को भी अंदर डाल देंगे कि ये शासन के खिलाफ बोल रहा है, तो ये नक्सलवादी है, डाल दो अंदर. ना जामीन, यानी पॉलिसी राज हो गए, पॉलिसी राज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.